अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये सत्तेमध्ये कोणीही राहू, जो सत्तेमध्ये आहे त्या सत्तेच्या बाजूने निवडून आलेले नगरसेवक त्या बाजूने जातात, ही आजपर्यंतची परंपरा आहे. यापूर्वी सत्तेत असणाऱ्या नगराध्यक्षांनी विरोधी गटाच्या निवडून आलेल्या 16 नगरसेवकापैकी तब्बल 12 ते 14 नगरसेवकांना विरोधी गटाच्या आपल्या बाजूने करून नगर परिषदेमध्ये एक हाती सत्ता चालवली. त्यावेळी राजा बोले दल हले अशी अवस्था होती. त्यामुळे परिस्थिती राजकारणात कधी बदलेल याचा नेम नसतो. गेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये राजकीय परिस्थिती बदलली. राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर नगर परिषदेमध्ये सत्तांतर झाले. नगराध्यक्षाच्या बाजूने नगरसेवकाचे अल्पमत आहे आणि विरोधी गटात तब्बल 20 नगरसेवक विरोधी गटात आहेत. म्हणजे यापूर्वीच्या प्रमाणे आताही 2-3 मीटिंगा अत्यंत तणावात झाल्या, वादळी झाल्या. मात्र अनेकांना वाटत होते 1-2 या मीटिंगा होतात, मात्र त्यानंतर आपोआप अचानक एखादी घटना घडते आणि त्या घटनेमुळे नगर परिषदेचं जे सत्ता समीकरण आहे ते एका बाजूने जाते. झाले तसेच गेल्या नगर परिषदेच्या मासिक बैठकीवेळी अत्यंत बैठक वादळी होईल, अनेक मुद्दे उपस्थित केले जातील असा कयास अंबाजोगाई शहरातील सर्वसामान्य जनतेने लावला होता. मात्र जनतेच्या या अपेक्षावर पाणी फिरल्यागत झाले. नगर परिषदेच्या मासिक बैठकीमध्ये विरोधी गटाच्या एकाही नगरसेवकाने ज्या पद्धतीने पूर्वीच्या बैठकीमध्ये आक्रमकता दाखवली, या बैठकीमध्ये आक्रमकता न दाखवल्यामुळे लोकांनी अंदाज बांधला की काही दिवसामध्ये अंबाजोगाई नगर परिषदेच्या राजकारणामध्ये बदल होईल, एखादा गट या बाजूने जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर 15 ऑगस्टचा कालचा स्वातंत्र्य दिनाचा झेंडावंदन झाला. नगर परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम शहरात राबवण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या बैठकीमध्ये विरोधी गटाचे जे नेते आहेत त्यांचे सक्षम साथीदार नगराध्यक्षाच्या या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का मानता येणार नाही, कारण हे अपेक्षित होते. आणि त्यानंतर दिवसभराच्या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले. या फोटोमुळे लोकांनी जी अपेक्षा होती त्या पद्धतीनं झाली की काय अशी चर्चाही होत आहे. अंबाजोगाईचा एक दुसरा इतिहास आहे. राजकीय नेता कुणी असो, दोन्ही नेत्यापैकी कोणीही पत्रकारांना कधी पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे दावा करत नाहीत. मग कोणी असो, नेता असो, कार्यकर्ता असो, कोणीच अधिकृतपणे आपली भूमिका जाहीर करत नाही. मात्र अप्रत्यक्षरित्या आपली भूमिका जाहीर करत असतात. तशाच पद्धतीने जणू की काही कालच्या 15 ऑगस्टला एका गटाची भूमिका लोकांना नजरेस पडली. सत्य काय त्यांनाच माहीत. मात्र यामुळे जे गेल्या 15-20 वर्षामध्ये सत्तेमध्ये असणाऱ्या नेत्यांनी आपला चमत्कार दाखवून विरोधी गटाच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने केले, त्याच पद्धतीचा पुनरितिहास अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये भविष्यामध्ये पाहावयास मिळू शकतो अशीही चर्चा होत आहे. सत्य काय, नेमकं झालंय काय, एका गटाने नगराध्यक्षांना सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला काय, हे आगामी मासिक बैठकीत म्हणा किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळेला ही स्पष्ट होईल. मग म्हणजे तोपर्यंत तरी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. कारण अंबाजोगाईच्या इतिहासाप्रमाणे कोणीही
राजकीय कार्यकर्ता आपली भूमिकेचा दावा पत्रकारांना बोलून करत नाही एवढे मात्र नक्की.